अण्णा नाही म्हणजे आम्ही सांगतोय म्हणून तरी ऐका. अहो कसं आहे, आत्ता नाही, गेली 2 वर्ष झाली ओळखतो मी त्याला. अहो सख्या भावापेक्षा कमी नाही तो माझ्यासाठी. त्याच्या सगळ्या सवयी माहिती आहेत आम्हाला, चांगल्या असू देत वाईट असू देत. मनानं अगदी साफ आहे बघा, आणि कामात बी अगदी प्रामाणिक आहे. होय. आणि अण्णा माणसं जोडायची म्हणाल तर बोलूच नका. अहो एवढा जीव लावतो ना, एखाद्यानं काळीच काढून ठेवलं त्याच्यासाठी तरी कमीच वाटतं. हा आता अशा माणसाबरोबर तुमची लेक कशी सुखानं राहील जरा विचार करा की. आता कमाईचं म्हणाल तरी एवढं कमावतो दोघांचा संसार सुखानं होईल. आणि डॉक्टर झाल्यावर डॉक्टरची फी तर माहितच आहे की तुम्हाला. एवढं सगळं सांगून झालंय, आता ह्याच्या अपरोक्ष तुम्हाला काही शंका असेल तर बिनदिक्कत विचारा. गाव, खानदान, कुळ. अण्णा जात म्हणा की, वाणी आहे तो. घ्या म्हणजे जात सुद्धा गेलाय का? मग माझा जीव गेला तरी जमणार नाही. आता तुम्हीच बघा ना, जोपर्यंत तुम्हाला माझी जात माहिती नव्हती तोपर्यंत माणूस होतो मी तुमच्यासाठी, आणि जात कळली तर वाणी झालो. तुमच्या धुरपीला इंजेक्शन दिलं, तुमच्या घरात राहिलो, जेवलो, तुम्ही प्रेमाने किती पाहुणचार केला माझा, तेव्हा कुठं आलती का जात मधी? मग संसारात तरी कशाला येईल? अण्णा यासनी घरातच कसं घेतलं तुम्ही? आता ठरलं ना आपलं काय ते? आम्ही नाही घेतलं, त्याची ती आली ती. ए कुत्र्या, अख्ख्या भागात पुरीची बदनामी करून भागलं नाही, मग गावात आलाय का बदनामी करायला? नाही नाही, बदनामी असं काही नाही, आम्ही फक्त बोलायला आलतो अण्णांशी. आता आलाय ना तसं निघायचं. आम्हाला काय बोलायचं नाही तुमच्याशी. आमच्या गावातलं आमचं आम्ही बघून घेऊ. बाहेर व्हायचं काय बी झालं तरी वजन जावं येतात तुझे. हात लावायची हिंमत किती दिली तुम्ही? अण्णा तुमच्या ओळखीचे आहेत म्हणून, नाही तर इथं मुर्दा काढला सगळ्यांचा. आणि आम्ही काय ते भांडे पाडलं माकडा. तसं नाही. थांबा. ए, हात.